तर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं, यामुळे मराठ्यांनी मोठा जल्लोष केला। यावेळी मराठा आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। ऐकूयात काय म्हणणं आहे त्यांचं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषणाला अखेर यश मिळालेलं आहे। 5व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्या हस्ते सोडण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या 8 मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या देखील सरकारकडून आता अधिदेश आणि JR जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले काही आंदोलक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, संपूर्ण मागण्या ज्या आहेत त्या तुमच्या पूर्ण झालेल्या आहे, काय वाटतंय आज? आज अतिशय खूप आनंदाचा दिवस आहे। सर्वात प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन करतो आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आजची जी लढाई होती ही किती काळापासून लढाई होती आणि किती वर्षापासून ही लढाई होती। मला एवढं सांगायचं आहे की आज शेतकऱ्याचा विजय झाला आहे। हा जो मनोज दादा आमचा आहे हा सामान्य माणूस आहे, ह्याच्या पाठीमागे एवढे करोडो 5-6 करोड मराठी सगळे होते। दादांचा जो विश्वास होता, आम्हाला दादावर विश्वास होता की आम्हाला हे कुठं ना कुठं तरी भेटणारच आहे आणि हे दादाच्या रूपाने की आज आम्हाला देव अवतारल्यासारखं झालेलं आहे। दादांसारखं परत नाव दुसरं कोणीच असं करू शकत नाही। लढाई मी भार्डीहून आलोय, दादाचा समर्थक आहे, दादाच्या गावाजवळचा आहे। तर दादामुळं आम्ही इतके 7 दिवसापासून इथं होतो। सगळं इथं नियंत्रण पाहिलं, सगळं खाण्याची व्यवस्था केली, सगळं केलं, इथं बसून आहेत आणि आरक्षण भेटल्यामुळे खूप आनंद आहे आम्हाला, सगळ्या लोकांना खूप आनंद। मराठा समाज असल्या ठिकाणा कधी भूर घालत नाही। मराठा समाजासाठी लाखो कोटी लोकांनी इथं पैसा दिला, आपापल्या तालुक्यातून आपापल्या गावातून जेवण अन्न पाणी पुरवठा सगळं केलेलं आहे। या मॅटरमध्ये असताना काल हायकोर्टमध्ये पिटिशन फाईल केली सदावर्तेने। याच्या विरोधात ॲडव्होकेट सतीश माने शिंदे साहेब, त्यानंतर ॲडव्होकेट राजेश टेकाळे साहेब आणि ॲडव्होकेट आशिष माने, त्यानंतर ॲडव्होकेट आमचे दुबे साहेब, या मराठा पूर्ण वकिलांनी मराठा समाजाची अत्यंत चांगल्या पद्धतीने बाजू मांडली आणि हायकोर्टात आपला स्टे पाठीमागे करून घेतला। अण्णासाहेब पाटलांनी हा लढा चालू केला आणि पूर्णविराम जरांगे पाटलांनी दिला। खरोखर आज सर्व मराठ्यांना आज अभिमान आहे। जरांगे पाटलांनी त्यांचा लढा आज इथपर्यंत नेऊन ठेवला आणि आज पूर्णविराम दिला या लढ्याला। अण्णासाहेब पाटील आज खरोखर ज्या अर्थाने त्यांनी जो लढा सुरू केलेला, आज त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल। आज आमच्या घरामध्ये दिवाळी आणि दसरा साजरा होतोय, का की आज गावाकडे आणि मुंबईला जो मराठा बांधव जो घरात आहे, घरी माता भगिनी आहेत, आज आमच्या घरी दिवाळी आणि दसरा साजरा होतोय। प्रत्येकानं उद्या आपापल्या दारात गुढी उभी करून आपला जो ऐतिहासिक विजय मिळाला आहे आणि मनोजदादांनी जो आपल्याला प्रामाणिकपणे प्रयत्न करून जो विजय मिळवून दिलाय त्याचा एक उत्सव म्हणून प्रत्येकाने आपल्या दारात गुढी उभं राहायचं आहे आणि आपल्या मराठा समाजाचं जे कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलंय हे आपण सगळ्या समाजाला दाखवून द्यायचे। अजूनही लढाई आपली अजून संपलेली नाही। जोपर्यंत सातारा गॅजेट लागू होत नाही तोपर्यंत अजून आपली लढाई संपलेली नाही। आमच्या घरात दिवाळी आली, नवा सण आला, असं देखील आपल्या मराठा समाजाने प्रतिक्रिया दिल्याच्या पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन राजेश धोत्रे, विजय चिडे, आझाद मैदान।